श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात पुढच्या अनेक वर्षांचा पाया असणारा ठरू शकतो. कारण अवकाशात एक अशी दुर्मिळ, अलौकिक आणि महाशक्तिशाली खगोलीय घटना घडत आहे, ज्याची वाट ज्योतिषशास्त्रज्ञ वर्षानुवर्षे पाहत असतात. 18 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 2 महिन्याच्या काळात संपूर्ण ब्रह्मांडात गुरुपुष्य योगाचा एक महासंयोग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती आणि पुष्य नक्षत्राची ही युती मेष राशीच्या जातकांसाठी एखाद्या जॅकपॉट्सपेक्षा कमी असणार नाही. धन, करिअर, प्रॉपर्टी आणि कौटुंबिक सुखाच्या बाबतीत तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे आता उघडणार आहेत. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक कडक नियम आहे. हा गोचर पूर्णपणे कर्मावर आधारित म्हणजेच कर्मप्रधान आहे. ग्रहांची ही अद्भुत स्थिती तुमच्या पदरात यशाचे दान टाकायला तयार आहे, पण त्यासाठी तुम्हाला कोणती मोठी किंमत मोजावी लागणार आहे. गुरुची ती ट्रिपल दृष्टी तुमच्या नोकरीत, पैशाच्या बाबतीत आणि परदेश प्रवासाच्या बाबतीत कोणता चमत्कार घडवून आणणार आहे, आणि या काळाचा 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते सोपे पण अत्यंत अचूक उपाय करावे लागतील. आजच्या या अत्यंत सविस्तर व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या जातकांचे आर्थिक जीवन, करिअर, घरगुती सुख आणि नशीब उजळणाऱ्या उपायांचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की गुरु पुष्य योग मेष राशीसाठी इतका महत्त्वाचा का आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते, आणि जेव्हा देवगुरु बृहस्पती या नक्षत्रात प्रवेश करतात तेव्हा त्याला अमृत योग किंवा गुरुपुष्य योग म्हणतात. मेष राशीच्या जातकांनो, या काळात देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या 4थ्या घरात चतुर्थ भावात गोचर करत आहे. कुंडलीतील 4थे घर हे आपले घर, सुख, कौटुंबिक वातावरण, वाहन, मातेचे घर मानले जाते. 4थ्या घरातील गुरुचा हा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनात खूप मोठी शांतता आणि सौहार्द घेऊन येणार आहे. जर गेल्या काही काळापासून तुमच्या घरात विनाकारण वाद सुरू होते, कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव होता, तर तो आता पूर्णपणे संपून जाईल. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. सर्वात मोठा फायदा म्हणजे जे जातक बऱ्याच दिवसापासून प्रॉपर्टी, जमीन किंवा घर खरेदी करायचा विचार करत होते, किंवा ज्यांचे प्रॉपर्टीशी संबंधित वाद कोर्टात अडकले होते, ते सर्व प्रश्न सुटून ग्रह सौख्याचे प्रबळ योग या 2 महिन्यात बनत आहेत. तुमच्या मातेचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. आता आपण बोलूया गुरुच्या त्या अद्भुत शक्तीबद्दल, ज्याला ज्योतिषशास्त्रात गुरुची ट्रिपल दृष्टी म्हटली जाते. 4थ्या घरात बसलेले गुरुदेव तुमच्या कुंडलीतील 8व्या, 10व्या आणि 12व्या घराला पूर्णपणे प्रभावित करत आहेत. यामध्ये सर्वात मोठा आणि थेट फायदा तुमच्या करिअर आणि नोकरीला होणार आहे, कारण 10वे घर हे कर्माचे आणि नोकरीचे असते. या 2 महिन्याच्या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात खूप मोठी प्रगती पाहायला मिळेल. तुम्ही जी कामे बऱ्याच काळापासून रखडलेली होती, ज्या प्रोजेक्ट्सना मंजुरी मिळत नव्हती, ती रखडलेली कामे पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमच्या प्रमोशन आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. जे जातक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा नवीन उद्योग सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी या काळात नवीन आणि फायदेशीर व्यावसायिक संधी चालून येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव आणि मानसन्मान वेगाने वाढेल. आता वळूया तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे. गुरुची दृष्टी 8व्या आणि 12व्या घरावर असल्यामुळे तुमच्या आर्थिक जीवनात खूप मोठे आर्थिक स्थैर्य येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचे जे अनपेक्षित किंवा अवाजवी खर्च होत होते, पैशांची जी विनाकारण गळती सुरू होती, ती आता पूर्णपणे थांबणार आहे. धनलाभाचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुमची जुनी अडकलेली कामे पैशामुळे अडकणार नाही. या काळातील आणखीन एक सुंदर योग म्हणजे जे जातक अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, गूढ विज्ञान किंवा गूढ विद्यांचा अभ्यास करत आहेत, त्यांच्या ज्ञानामध्ये अद्भुत वाढ होईल. तसेच गुरुची 12व्या घरावर दृष्टी असल्यामुळे जे जातक परदेशवारी किंवा परदेशात स्थायी होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहेत, त्यांचे व्हिसाशी संबंधित प्रश्न सुटतील आणि परदेश प्रवासाचे स्वप्न या 2 महिन्यात नक्कीच साकार होईल. मित्रांनो, जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, हा राजयोग एवढा मोठा आहे, तेवढीच मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. हा गोचर पूर्णपणे कर्मावर आधारित आहे. देवगुरु बृहस्पती तुम्हाला नशिबाची 100% साथ देणार आहे, पण जर तुम्ही घरात आळस करून बसून राहिलात आणि विचार केलात की सर्व काही आपोआप होईल, तर हातात आलेली ही सुवर्णसंधी तुम्ही गमावून बसाल. शनी आणि गुरुची ही स्थिती तुम्हाला सांगते की तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचे नियोजन अचूक ठेवा, आळसाला पूर्णपणे मागे टाका आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुम्ही या 2 महिन्यात जितकी जास्त प्रामाणिक मेहनत कराल, त्याचे फळ तुम्हाला पुढच्या अनेक वर्षापर्यंत सुख आणि समृद्धीच्या रूपाने मिळत राहील. मेष राशीच्या माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून ते 18 ऑगस्ट या 2 महिन्याच्या सुवर्णकाळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी खालील अत्यंत सोपे आणि चमत्कारिक उपाय नियमितपणे नक्की करा. हनुमान उपासना. मनात प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचा पाठ अत्यंत भक्तिभावाने नक्की करा.
बीज मंत्राचा जप गुरु आणि शनीचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज देवगुरूच्या ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः आणि शनिदेवाचा ओम प्राम प्रीम प्रो सह शनिचराय नमः या बीज मंत्राचे किमान 1 माळ जप करा. केळीच्या रोपाची पूजा. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाला शुद्ध दुधामध्ये थोडी हळद मिसळून ते जल अर्पित करा, ज्यामुळे गुरुदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. तर मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 2026 मधील हा गुरुपुष्ययोग तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुवर्ण दिशा देण्यासाठी आला आहे. आळस सोडा, कर्माला प्राधान्य द्या आणि उपायांचे पालन करून या काळाचा पूर्ण फायदा घ्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय परिस्थिती आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय हनुमान.